शहरात सोन्यापेक्षा महाग कचऱ्याचा डबा खरेदी केला जाणार आहे आणि त्या कचऱ्याचा एक डबा तब्बल 9.5 लाख रुपयांना मिळणार आहे। सोन्याचे दर सध्या लाखाच्या वर आहे, मात्र त्याच्याही 9 पट हा कचऱ्याचा डबा आहे आणि विशेष म्हणजे आमदारांना म्हाडाच्या मिळणाऱ्या घरांइतकाच हा कचऱ्याचा डबा महाग आहे। मीरा भाईंदर महापालिकेने कचऱ्याच्या डब्यांसाठी 19 कोटी रुपये खर्च करण्यासाठी मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये तब्बल 9 लाखांचा एक कचऱ्याचा डबा आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, नेमकं काय घडतंय? एवढ्या मोठ्या प्रमाणात 19 कोटी रुपये कचऱ्याच्या डब्यासाठी खर्च केले जाणार, ज्यामध्ये 9 लाखांचा एक डबा। सेजल, नक्कीच मीरा भाईंदर महानगरपालिकेने ऑटोमॅटिक कचरा संकलन करण्यासाठी खरं तर ह्या निविदा आहे ती काढलेली पाहायला मिळते आणि प्रामुख्याने हा जो एक डब्याची किंमत आहे ती साधारणतः 9 लाख रुपये सांगितली जाते आणि त्यामुळेच कुठेतरी मीरा भाईंदरमध्ये कचरा संकलन करण्यासाठी सोन्यापेक्षा जास्त किमतीचा हा डब्बा आहे याचीच किंमत सध्या पाहायला मिळते आणि त्यामुळेच हा डब्यावरून आहे ती चर्चा आहे ती रंगलेली पाहायला मिळते। जे साधे डबे आहे ते देखील 70,000 रुपयाचा एक डबा असल्याचं देखील सांगितलं जातं आणि या सगळ्या प्रक्रियेसाठी 19 कोटी रुपये आहे ते जवळपास वर्ग करण्यात आलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर मीरा भाईंदर महानगरपालिका एकूण असे 3800 हे डबे आहेत ते घेतले जाणार आहेत। त्यामुळे कुठेतरी कचरा संकलन करण्यासाठी एवढे महाग डबे कशासाठी आणि या ऑटोमॅटिक डब्याची जबाबदारी नेमकं कोण घेणार असा देखील प्रश्न आता आहे तो उपस्थित केलेला पाहायला मिळतोय।